नमस्कार. मी आज ज्या ठिकाणी आली आहे तिथे येताना तुमच्या मनातलं लहान मूल जागं पाहिजे बरं का. हे ओळखताय? हे काय? अगदी बारीक पहा. हा आधांत्री लटकला आहे असं तुम्हाला वाटतं आणि इथे काहीतरी थ्रेड आहे किंवा धागा आहे असं वाटतंय, बरोबर? पण आता मी जादू करून दाखवणार आहे. शिकली आहे मी. सगळ्यांनी बघा. रेडी, स्टेडी, 1 2. खरंच परत विश्वास नाही बसत. पुन्हा बघा. लटकला आहे असं वाटतोय. रेडी, स्टेडी. येस. हा कुठलाही नजरबंदी वगैरे असा काहीही खेळ नाही आहे. तर हे ज्यांनी केलेलं आहे ते आहेत कमलाकर पोद्दार सर. नमस्कार सर. बोलूया पॉडकास्टमध्ये तुमचं मनापासून मी स्वागत करते. धन्यवाद. धन्यवाद. ही इतकी सुंदर इथे खेळणी आहेत आणि सरांनी टेल्को आहे, TCS आहे, या कंपन्यांमध्ये ते काम करत होते. तिथून ते निवृत्त झाले आणि निवृत्त झाल्यानंतर हा जो छंद त्यांचा होताच त्यांना लहानपणापासून, तो त्यांनी अजून जोरदार, आपण म्हणतो ना सिक्सरवर सिक्सर अशा मारायला सुरुवात केली. आणि आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत त्यांच्या या प्रवासाबद्दल. तेव्हा बोलूयामध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत सर. आणि हा जो छंद, ही जी हस्तकलेची तुम्हाला आवड आहे, ही लहानपणापासूनच होती? म्हणजे घरामध्ये कोणी करत होतं, आत्या, आजी, वडील म्हणून तुम्हाला, की कसं? नाही, हे माझं मीच करत होतो. बरं. हां, शाळेत असताना मी आपली दगडी पाटी वगैरे असते ना, ती ते फुटलेली पाटी समजा असेल तर ते आपण टाकून देतो. तर त्याच्या तुकड्यावर असं जे मगाशी इथं बघितलं ना तसं एक चित्र आहे. तर ते एका पुस्तकात होतं. तर ते मी काढलं आणि त्याचं पेंटिंग केलं. तर ते असं 2 मी माझ्याकडे एक फ्रेम आहे, त्याच्यावरती ते प्रिंटेड शीट आणि खाली मी काढले. बरं. तुम्हाला ओळखता येणार नाही. हुबेहूब. हो. अगदी. मग तो छंद जो होता लहानपणी, मग शाळेमध्ये वगैरे असं त्याला काही प्रोत्साहन मिळालं का? काय? शाळेत असं काही नाही. शाळेत मी बक्षिसं वगैरे पेंटिंगची याचे त्याचे मिळाले. हस्ताक्षर सुद्धा माझं चांगलं आहे, तर त्याच्यातली बक्षिसं मिळालेली आहेत. हो. हस्ताक्षरावरनं मला अजून एक हे की हे जे दिसतंय तुम्हाला माझ्या हातात छोटूसं पुस्तकासारखं तुम्हाला वाटेल. हे पुस्तकासारखंच तयार केले आणि हे हस्ताक्षर आहे. माझा विश्वासच बसत नाही आहे. मी हे प्रिंट केल्यासारखं अगदी आहे. मग ह्या इतक्या सुंदर हस्ताक्षर असल्यावर काही किस्से घडले असतील, आम्हाला ते सांगा. अगदी. तर एकदा मी बँकेत गेलो होतो मिसेस बरोबर. तर एक फॉर्म भरायचा होता, पैसे भरायचे होते, जमा करायचे होते. तर तो जमा करायचा जो फॉर्म आहे तर ते मिसेसला म्हटलं मी भरतो. तर मी तो फॉर्म भरला आणि रक्कम वगैरे हे सगळं, आणि मिसेसला सांगितलं तू देऊन ये. बरं. तर ती गेली, ती कॅशियरकडे गेली. तर तो म्हणाला, अहो हा फॉर्म भरून तरी द्या तुम्ही. तर त्याच्या लक्षातच आलं नाही की हा फॉर्म भरलेला आहे, प्रिंट केल्यासारखा अगदी तो असा त्याला वाटलं. आता हा छंद तुम्ही म्हणजे लहानपणापासून तुम्हाला होता, बरोबर, नोकरीच्या काळातही चालू होतं करणं हे सगळं? मग घरी कसं वातावरण? नोकरीच्या काळात म्हणजे हे पण असायचं आमच्या टेल्को कलासागर म्हणून हे कार्यक्रम हे होता, एक ग्रुप नाही काय काय म्हणायचं त्याला, मंडळ. टेल्को कलासागर मंडळ असायचं. तर ते पाटी अशी दगडी काही मी केलेली होती. त्याच्यानंतर लाकडी साखळी केलेली आहे मी. पण ती पूर्वी केलेली आहे, तीच आम्ही ठेवली होती त्या प्रदर्शनात. ती अखंड लाकडी आहे, लाकडी साखळी आहे, त्याला जोड नाही. मी ह्याला गेलो होतो 7वीला असताना, विजापूरला गेलो होतो. तर विजापूरला बऱ्याच इमारतीमध्ये दगडी साखळ्या आहेत, तुम्ही बघितलेल्या असतील. तर ते माझ्या लक्षात होतं. म्हणजे 7वीत असताना मी गेलो होतो आणि BEच्या सेकंड इयरला असताना मला ते तोपर्यंत लक्षात होतं की अरे आपण अशी लाकडी का करू नये. म्हणून मग ती लाकडी साखळी केली आणि ती त्या प्रदर्शनात मांडली होती टेल्को कलासागर.
खूप छान. पण म्हणजे त्याच्यासाठी लागणारं जे काय म्हणजे कार्पेंट्री वर्क किंवा जे असेल त्या ते. कार्पेंटरीवर मी इंजिनियर असल्यामुळं हं. आणि इंजिनिअरिंगला असतंच ते काय ते पहिल्यापासून, तर त्यामुळे त्याची साहित्य हत्यार वगैरे होते. खरं. आणि आता निवृत्तीनंतर तर मी जसं म्हटलं की जोरदार तुमची सगळी ही घोडदौड सुरू आहे. बरोबर. म्हणजे आपण म्हणतो तसं की सगळ्या प्रसार माध्यमातून एकदम अरे हे कोण धुरंधर आले, इतकी सुंदर सुंदर खेळणी बनवतायत. म्हणजे तर ते कसं वाटतंय तुम्हाला एकतर की कसं आहे की हा एक वेगळा फेम असतो मीडियाचा, तर कसं वाटतंय कसं तुम्हाला? नाही, मला छान वाटतं. मुख्य म्हणजे आपल्या कलेला काहीतरी हे मिळतंय, रेकग्नायझेशन मिळते, नाव मिळते, त्यामुळे बरं वाटतं. अच्छा. आयुकाशी तुमचं नातं जुळलं ते कसं? आयुकाशी म्हणजे ही मुलं लहान असताना एकदा अरविंद गुप्तांच्या एका वर्कशॉपला गेलो होतो. तर तिथं ते मी बघितलं होतं त्यांचं ते इलेक्ट्रिक मोटर आणि हे ते असे खेळणी ते करून दाखवत होते, तर ते बघितलं होतं. आणि मी इथंच मॉडेल कॉलनीत राहत होतो त्यावेळेला, तर तिथून पण हे आयुकाजवळ. तर मग गुरुवारचं वगैरे आम्हाला सुट्टी असेल त्यावेळेला मी तिथं जात होतो. मग त्यांना ते काहीतरी माझं करून दाखवायचं, शिवाय ही दगडी पाटी म्हणा किंवा लाकडी साखळी नेऊन दाखवली होती त्यांना. तर त्यांना ते आवडलं. म्हणाल तुम्ही जे काय कराल ते आम्हाला दाखवा, आम्ही ते आमच्या वेबसाईटवर टाकू. हां. तर मग त्यांनी बरीच खेळणी म्हणजे जवळजवळ आतापर्यंत 200 खेळणी त्यांच्या वेबसाईटवर आहे माझी. हां. मला वाटतं हे जे पुस्तक आहे कचऱ्यातून करिश्मा, करेक्ट, तर तेही त्यांनी तुम्हाला डेडिकेट केलेलं आहे. त्याच्या पहिल्याच पानावर त्यांनी हे लिहिलेलं आहे इथे की या पुस्तकातील अनेक खेळणी ज्यांनी आम्हाला आनंदाने शिकवली ते आमचे मित्र व मार्गदर्शक. मार्गदर्शक हे नोटेड करण्यासारखं आहे. श्री कमलाकर पोद्दार यांना हे पुस्तक समर्पित. खरंच ही किती मोठी गोष्ट आहे की अरविंद गुप्तासारख्या सरांनी तुम्हाला हे पुस्तक डेडिकेट केलं. म्हणजे खरंच कसं वाटलं तुम्हाला? छान छान, अगदी. हे जे आता तुम्ही हस्तकला आहेत ह्या जाऊन तुम्ही शाळांमध्ये कॉलेजेसमध्ये शिकवता, तो काय अनुभव आहे तुमचा? या गोष्टी ज्या आहेत ना त्या शाळा कॉलेजेसमध्ये मी डेमो द्यायचो. तर त्याच्यामध्ये मुलांना आवडायची तर सगळीच आवडत होती. पण MIT इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईनच्या पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंटसाठी माझं हे वर्कशॉप घेतलेलं होतं. त्यांना काय तुम्ही शिकवलं तिथे? काय नाही, शिकवलं नाही, त्यांना दाखवलं. काय आहे, बऱ्याच गोष्टी माहितीच नसतात लोकांना. खरंय. म्हणजे असं असू शकतं हे कोणाला माहिती नसतं. खरंय. तर ते त्यामुळं ते दाखवायला लागतं. अच्छा. तर तसं तिथल्या प्रोफेसर आले होते घरी, त्यांनी 4-5 खेळणी बघितली आणि ते म्हणाले तुम्ही याच, आणि मग ते घेऊन गेले 2 दिवसांनी तिथं दाखवली. वा. तुम्ही प्रदर्शनांमध्येही सहभाग घेता? हो. तो अनुभव कसा असतो? प्रदर्शनात पण छान असतं. आता मध्यंतरी इनोव्हेशन एक्सपो ह्याला होतं शिवाजीनगरला, ॲग्रिकल्चर कॉलेज ग्राउंडवर. तर तिथं मला असं स्टॉल दिलेला होता आणि त्याच्यात मी खेळणी ठेवली होती. तर लोक यायची. तर माझा एकच स्टॉल असा होता की जिथं दिवसभर गर्दी असायची, दिवसभर, आणि नुसती रीग. आम्हाला जेवायला सुद्धा वेळ मिळायचा नाही. तुम्ही बघा, हां, असं सांगून आम्ही कारण ते रिकामं नसायचंच. आणि सकाळी 10 ते रात्री 8. बापरे. अशी एवढी वेळ ते चालूच असायचं, सारखं नुसतं चक्र. बापरे, इतकी गर्दी. क्या बात आहे. ज्या खेळण्यांबद्दल आपण इतकं भरभरून बोलतोय, तर मला वाटतं आता थोडंसं त्या खेळण्यांना आपण इथे इंट्रोड्यूस करूया. चालेल. तर तुमची वैज्ञानिक खेळणी आहेत काही, तर त्यातली काही आपण आता बघूयात. एक हे आहे पेपर ग्लास, हा प्लास्टिक ग्लास, आणि याच्यामध्ये एक असं वेटोळं आहे, बरोबर. आता मी याच्यावर काय फुंकतो किंवा बोलतो,
ओ फोर्स. हां तर ह्याचं कारण काय, हां हे इथून आपण जेव्हा बोलतो त्यावेळेला इथं व्हायब्रेट होतं आतलं, बर. व्हायब्रेशन्स होतात आतली हवा, आणि ती वरच्या याला जाते आणि ती याला लागते. ते कंपन हा, पावल्यामुळे. कंपन पावल्यामुळे ते फिरतं. वा, ओ, 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 ओ. किती सुंदर. मला वाटतं खरंच खूप गोड. लहान मुलं तर लहान मुलं मोठी माणसं सुद्धा रमून जातील. हो ना. ओके, पुढचं खेळणं आपलं कोणतं आहे? हे बघा, हे जे आहे ही कार, बरोबर. ही कार कोलगेटच्या डबल ब्रशचं कव्हर दिसतंय. कव्हर, हां, डबल ब्रशची एक ऑफर होती, त्याचं कव्हर आहे, त्याच्यापासून केलेले आहे. ही नंतर ही बाटली आहे प्लास्टिकची, आणि इथं सिरिंज आहे आत, आणि त्याला इथे एक दुसरी सिरिंज जोडलेली आहे, आणि इथं मॅग्नेट आहे. आता आपलं हे कशाचं मॉडेल आहे की आपलं कार जेव्हा गॅरेजमध्ये धुवायला जाते त्यावेळेला ती उचलली जाते, त्याशिवाय त्याला खालनं स्वच्छ करता येत नाही. तर त्याचं हे मॉडेल आहे. तर हे आता बघा, ही कार ठेवली वरती आणि इथं दाबलं की ती उचलली जाते, अशी खाली येते. हे बघा खाली, क्या बात आहे. असं ते मॉडेल आहे. खूप छान. पुढचं ते पवन चक्कीसारखं दिसतंय ते काय? हे जे आहे, हं. हे बघा, हे बाटली, त्यात पाणी घातलेलं आहे, आणि ह्या बाटलीला एक नळी जोडलेली आहे, आणि इथे एक व्हील जोडलेलं आहे वरती. हां, ते असं फिरतं. आता हे फिरायचं असेल तर कसं इथून हवा जायला पाहिजे, तर म्हणून ह्याच्यामध्ये पाणी घालण्यासाठी इथं कापली ही बाटली, आणि हे असं फिरवलं, हे बघा. ओ वा. आणि ही सगळी आपण बघतो खरं तर कचऱ्यातून कला म्हणू आपण, कचऱ्यातून. तसं आहे की घरातले सगळे आपले गोष्टी आहेत, म्हणजे वॉटर बॉटल असेल, तुमची बाटली असेल, किंवा अगदी, हे अगदी. जे काही तुटकं फुटकं आहे किंवा जे काही आहे चांगलं त्याला कट करून सुद्धा या वस्तू केलेल्या आहेत अगदी प्रसंगी. सगळ्या साध्या नाही का? इथं 100चं हे आणा, 500चं हे आणा, काही नाही. हो, नाही तर ती किट्स सुद्धा किती महाग असतात महाग आजकाल. असतात, फार बापरे. महाग असतात. हां. हां, तर आता ही सुद्धा हे बघा, हे आहे, ही सुद्धा बाटली आहे, त्याचं बूड काढलेलं आहे, याचं बेस काढलेला आहे. तर ह्याच बाटलीत आपण इथं हे दाबलं की हा ओ, वर हात त्या उंच झाला. हाय मुलांना. वा. तर त्यांना हवेचा दाब हवेच्या आहे त्या. दाबामुळे असं आत ती जी हवा जाते हां. त्या दाबामुळे ते होतं. हां. हे पण तसंच झालं, हो, हवेच्या दाबामुळे हवेच्या ते दाबामुळे. फिरतंय. वा. सर, आपण मगाचपासून खूप खेळणी बघतोय तुमची, आणि इतकी ती व्यवस्थित ठेवलेली आहेत. बरोबर. तर तुम्ही खेळणी करताय, पण हा सगळं व्यवस्थित, हा सगळा ठेवण्याचा जो सगळा द्राविडी प्राणायाम आहे तो कोणाला करायला लागतोय? तर आमच्या मिसेसला. बरं, काय नाव आहे त्याचं? साधना. साधनाताई. मग साधनाताई हे पेशंटली सगळं, व्यवस्थित ठेवतात. कारण जेव्हा तुम्ही आमच्यासारखे येतात त्यांना तुम्ही ते दाखवता, दाखवता, हो, नंतर परत ते नीट ठेवायची जबाबदारी. अगदी अगदी. चिडचिड नाही होत कधी का? नाही, कधीतरी होते. कधीतरीच. पण नाही, त्यांचं हे क्रेडिट आहे, हो, कारण ही खेळणी इतकी नाजूक आहेत की ती जर नीट असे इतकी व्यवस्थित ठेवली आहेत बॉक्समध्ये, बरोबर. तर ती तशी ठेवली तरच ती नीट जिवंत राहतील. बरोबर आहे ना? त्यामुळे त्यांना क्रेडिट द्यायलाच पाहिजे. अगदी. सर, हे जितकं व्यवस्थित ठेवलेलं आहे ते तितकंच लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आजकालची ही प्रसारमाध्यमं आपल्याला मदत करतात. इन्स्टा आहे, फेसबुक आहे, बरंच काय काय आहे. आणि आपण एक बघतो की एक सर्टन एजची लोक, वयाची लोक ते करण्यात तयारी असते, म्हणजे एकदम छान त्यांना ते सगळं जमतं. तुम्ही एकदम, आपण म्हणतो ओव्हरनाईट धुरंधर, हा एकदम सिक्सर. तर हे कसं हे जमलं? काय झालं, सुरुवातीला आमच्या मुलीनं सुरुवात करून दिली मला. बरं. त्याच्यानंतर तिनं शिकवला कसं करायचं, त्याचे हे कसे टाकायचे, काय हॅशटॅग वगैरे कसे टाकायचे,
हे सगळं शिकवलं तिनं आणि मग मी टाकत गेलो. मग त्याच्यानंतर हे झहीर मिर्झा सॉरी त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की एक रेळे काहीतरी आडनाव आहे, ते ह्याचे कलाकार आहेत, पेपर आर्टिस्ट आहेत, ते मुंबईचे आहेत ते. तर त्यांचा एक व्हिडिओ ह्याच्यावर आला होता इंस्टाग्रामवर. तर मला तो आवडला आणि त्याच्यात त्यांनी तो व्हिडिओ कोणी केला आहे तर झहीर मिर्झा. त्यांचं नाव आणि नंबर दिला, नंबर नाही नाव दिलं होतं. तर मग मी त्यांना त्या रेळेंना फोन केला की बाबा हे ह्यांचा फोन नंबर मला मिळेल का. तर देतो म्हणाला, त्यांनी दिले. मग त्यांना मी झहीर मिर्झांना फोन केला आणि त्यांना माझी ही जी फोटोज व्हिडिओज कलाकृतीचे फोटो व्हिडिओ ते पाठवले. तर ते इतके खुश झाले की अगदी तिसऱ्या दिवशी हजर झाले. मुंबईहून तिसऱ्या दिवशी इथं हजर झाले आणि लगेच त्यांनी तो व्हिडिओ केला. आणि तो व्हिडिओ केल्यानंतर ते इतकं व्हायरल झालं की सगळे, मग त्याच्यानंतर मग ते ह्यांनी पण केलं, कोणी बेटर इंडियानं केलं. आणि कुठलं एकाला किती मिलियन, 11 मिलियन व्ह्यूज आहेत एका व्हिडिओला. क्या बात है. हो मस्त. हो. कसं वाटलं म्हणजे त्या क्षणाला? छान, उत्तम. वा वा वा. म्हणजे लेकीनी तुम्हाला, आपण म्हणतो ना एक एक पिढी, जेनझी असेल काय असेल, लेक मला माहिती नाही कोणत्या पिढीतली आहे, तर तसं ते, आणि त्या पिढीने या पिढीला असं कसं, म्हणजे तो एक आपण जे म्हणतो की एका वयामध्ये लोक अशी असतात की खरंच तुमच्याकडनं शिकण्यासारखं आहे की माझं हे दुखणं, माझं वेळच्या वेळी जेवण पाहिजे, माझं हे, म्हणजे खूप जसं म्हातारपण येतं तसं प्रत्येकालाच येतं. तर ते एक प्रकारे थोडं वैतागलेले किंवा असं हे होतं दुखण्यानी म्हणा, ते स्वाभाविक आहे म्हणजे ते वयानुसार. पण वयाच्या सोबत तुम्ही वयस्कर न होता तुम्ही तरुण 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 ते लहानपणात तुम्ही आलात आणि आम्हाला सगळ्यांना हा निर्मळ आनंद तुमच्यामुळे आता मिळतोय. सर, ह्या सगळ्या सकारात्मकतेचं, पॉझिटिव्हिटीचं जे रहस्य ते काय आहे? सतत करत राहणे, सतत काहीतरी करत राहणे, हेच रहस्य त्याच्यात. आपलं मन रमेल असं करत राहणे. वा, थांबायचं नाही. क्या बात आहे. खूप छान. आज आपण कमलाकर पोद्दार सरांकडे इथे आलो आणि बोलूया या पॉडकास्टमध्ये. आपण त्यांच्या खेळण्यांबद्दल जाणून घेतलं. त्यांच्याशी बोलताना मीही लहान झाले. हा व्हिडिओ बघताना तुम्हालाही तुमचं लहानपण आठवत असेल सगळं. आता या निमित्त आपण त्यांना आपल्या बोलूया टीमतर्फे गीतांजली हे रवींद्रनाथ टागोरांचं पुस्तक आपण त्यांना देत आहोत, बोलूयाच्या टीमतर्फे. धन्यवाद. 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 तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर तुम्ही आमचं बोलूया हे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, याखाली तुमच्या जोरदार कमेंट्स मला हव्यात की तुम्हाला कसं वाटतंय, तुम्ही कुठली खेळणी करून पाहताय का हे पाहताना, आणि ती खेळणी तुम्ही काय केलं आहे, तुमचेही प्रयोग तिथे पोस्ट केले तरी चालतील. आणि बोलूया या आपल्या पॉडकास्ट चॅनलवर तुम्हाला अजून कोणकोणते विषय बघायला आवडतील ते मात्र सांगायला विसरू नका कमेंटमध्ये. धन्यवाद.